दरम्यान याच राज्यपालांच्या भेटीवर आता बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। जाहीर भूमिका मांडण्याऐवजी आधी पक्षाकडे किंवा सरकारकडे भूमिका मांडावी। सुरेश धस यांच्या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर राज्यपालांकडे निवेदन देणं हा अधिकार ते निवेदन सरकारकडे येईल असंही बावनकुळे यांनी यावेळी म्हटलेलं आहे। सर्व पक्ष नेत्यांची राज्यपालांना दिलेल्या निवेदनावर बावनकुळेंची प्रतिक्रिया आपण पाहतोय। सुरेश धसांना मी 2-3दा बोललो आहे। माननीय देवेंद्रजी त्यांच्याशी बोलतील, पण निश्चितपणे खरं तर ज्या भूमिका आहेत त्या पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये मांडल्या पाहिजे। सरकारच्या संबंधित सरकारमध्ये मांडल्या पाहिजे, पक्षासंबंधित माझ्याकडे मांडल्या पाहिजे। पण पब्लिकच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट उजागर करण्याऐवजी सरकारकडे दिली पाहिजे। सरकारने जर ॲक्शन नाही घेतली पुढचा प्रश्न आहे। पण बीडच्या प्रकरणात देवेंद्रजींनी सर्व प्रकारच्या चौकशाला ते समोर जात म्हणजे लावलेलं आहे आणि 100% आरोपीला कडक शासन होईल। राज्यपालांनी सुद्धा जे निवेदन दिलं ते निवेदन सरकारकडेच येतं। सरकार त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे। मला वाटतं राज्यपालाकडे गेलं त्यांचा अधिकार आहे, पण ते निवेदन सरकारकडेच येईल तेव्हा सरकार योग्य पद्धतीने त्याच्यावर जे काही मुद्दे सुटले असतील ते पुढे जाईल।